कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आसूळ मोर्चा काढण्यात आलेला आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने जे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा शेतकरी असतील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेत। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, त्यामध्ये इंधन दरवाढ असेल, डिझेलची टंचाई असेल, खतांची कमतरता असेल, अशा प्रकारच्या या ज्या समस्या घेऊन काँग्रेस जिल्हा कमिटीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे आणि याचं नेतृत्व जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ हे करतायत। आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काय नेमकं मोर्चाचं आयोजन, मोर्चा काढलाय, काय नेमकं मागण्या आहेत तुमच्या? तरुण, बेरोजगार, परीक्षार्थी विद्यार्थी, शेतकरी, महिला या सर्वांच्या समस्या मोठ्या हैराणीवर आहे आणि यांना वाटणे आणण्याकरता हा प्रातिनिधिक आसूड आज आम्ही हा घेऊन सरकारच्या दिशेने निघालेलो आहे। हे मोकं बहिर आणि आंधळ आणि ढोंगी आणि बेशरम सरकार जे आहे यांनी या सर्व समस्यांचं निराकरण करावं, शेतमालाला भाव द्यावा, तरुणांना रोजगार द्यावे, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा आदी इत्यादी मागण्यांच्या अनुषंगाने आज हा मोर्चा आहे। खतांचे दर वाढले, खत मिळत नाही, आता पेरणीची वेळ आलेली आहे। डिझेल गायब, सिलेंडर गायब, नरेंद्र गायब आणि आता खत देखील गायब अशा प्रकारची असणारी स्थिती आहे। लिंकेज करून विकला जात आहे। डीएपी जो आहे त्या डीएपी मध्ये जवळपास 1000 रुपयाची वाढ ही सगळी झालेली आहे आणि हे सर्व या देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहन कसे करतात हा अत्यंत एक दुर्दैवी आणि दुःखद प्रश्न आहे। नीट परीक्षेला याला जबाबदार कोण? याला जबाबदार भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहे। आज आपण विशाल मोर्चा बघताय आणि जनतेचा आक्रोश बघताय। या सर्वांच्या अनुषंगानं आपल्याला भविष्यात नागरिकांना आमचं अन्नावर राहणार आहे की काँग्रेसच्या संदर्भात आपल्या काही भूमिका वेगळ्या असू शकतात, मात्र या देशाच्या सुशासनाच्या दिशेनं हा देश घेऊन जाण्याच्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी मदत करावी हा देखील आव्हान आमचं या निमित्ताने आहे। नक्कीच। तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। आसूळ मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती निघालेला आहे। गर्दी जी आहे ते कार्यकर्त्यांची या मोर्चामध्ये सहभागी। बैलगाडी सुद्धा ट्रॅक्टर जो आहे तो बैलगाडी सुद्धा बाजूने करण्यासमोर दोन कागद सुद्धा आहेत। एक प्रकारचा निषेध जो सरकारचा या माध्यमातून केला जात आहे आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मांडण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती निघाले। देशमुखचा गणेश सोळंकी, मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।